ड्रग्स पूर्णपणे संपेपर्यंत अवैध पब आणि बारवरील कारवाई थांबणार नाही. नो क्लोजर ओनली बुलडोजर. पिढी बर्बाद करणाऱ्यांना सोडणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा. हे ड्रग्स पूर्णपणे संपेपर्यंत ही कारवाई थांबणार नाही. नो क्लोजर ओनली बुलडोजर. अपघात प्रकरणावरून विधानसभेत विरोधक आक्रमक. विजय वडेट्टीवार यांच्याकडून पुणे पोलीस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी तर फडणवीसांकडून पोलीस कारवाईचं समर्थन. योग्य कारवाई सुरू असल्यानं राजीनाम्याची गरज नसल्याचं मत. पुणे ड्रग्स प्रकरण गंभीर असताना उडता पंजाबकडून पुण्याची बदनामी करू नका. फडणवीसांचं विरोधकांना आवाहन तर खोटं बोलायची सवय लावून घेऊ नका. फडणवीसांचा पटोलेंना टोला. शहर आहे, आपली सांस्कृतिक राजधानी देखील आहे आणि शिक्षणाचं माहेरघर आहे. आपलं टेक्नॉलॉजीचं हब आहे, आपलं मॅन्युफॅक्चरिंगचं हब आहे. तर मला असं वाटतं की पुण्याचा उडता पंजाब झाला वगैरे असं म्हणून पुण्याला बदनाम करणं योग्य नाही आहे. दाल में कुछ तो काला है हे नक्की. पंकजा मुंडेंच्या पराभवावरून मिटकरींचा सुरेश धस यांना इशारा तर तिसरा पक्ष आल्यानं महायुतीचं नुकसान. दाल में कुछ काला है या नहीं हे तुम्ही सांगण्याची गरज नाही. धस यांचं प्रत्युत्तर. पंकजाताईं मला विचारायचे किंवा मी कसं काम केलंय काय केलंय याचं सर्टिफिकेट मला अमोल मिटकरींनी द्यायची गरज नाही. ते दुसऱ्या पक्षाचे आहेत, त्यांनी इतरांना सांगण्याची गरज नाही. दाल में कुछ काला है का पांढरा आहे. शेतीसाठी बैल उपयुक्त नसला की त्याला कसायाकडे देतात. भाजपची तीच पद्धत. अजित पवारांबाबत भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधी भूमिकेनंतर वडेट्टीवारांचा निशाणा. ज्यावेळेस शेतीसाठी बैल उपयुक्त नसतो त्यावेळेस तो कसायाकडे जातो आणि अशीच पद्धत भारतीय जनता पक्षामध्ये आहे की ज्याची उपयुक्तता आहे त्याला सोबत ठेवा. उपयुक्तता संपली की त्याला संपवून टाका. अजित पवारांमुळे चीड निर्माण झाली आहे. अजित पवार मवियात आले तर आमच्याकडे येऊ देणार नाही. काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांचं वक्तव्य. अजित पवारांबद्दल खूप मोठी खदखद. अजित पवारच गरुड आहे. गरुडाला कोणाच्याही कुबड्याची गरज नाही. अजितदादा महाराष्ट्राचे ब्रँड. अमोल मिटकरींचं वक्तव्य. पक्षाचा राजा त्याला कोणाच्या कुबड्यांची गरज लागत नाही. शेवटी अजितदादा या महाराष्ट्राच्या गरुड पक्षासारखा व्यक्ती आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे आल्यानंतरच त्यांचं भलं होईल किंवा आमच्याकडे त्यांना घेऊ नये असं जर कोणी वल्गना करत असेल तर त्या त्यांच्या बाष्कळ गप्पा आहेत. विधान भवनाच्या पायऱ्यांवर गाजर दाखवत विरोधकांची घोषणाबाजी. सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांची घोषणाबाजी. मोदींच्या समर्थनार्थ सत्ताधारी पक्षातील आमदारांच्या घोषणा. गिरे तो भी टांग ऊपर या आशयाचे पोस्टर दाखवत विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न.